बिघडलेले. अरे बोल ना, मी तुला काहीतरी विचारतोय. खेळ जनरेशनच पाहू राहिलो ना मी. तू पाहू नको जनरेशन. ही बाई आपली जनरेशन दिसते का काय? हाय कर भाऊ. हे काय छोटे पोरं असे माझ महिमा करतात. तुम्ही म्हणता आले चांगला पोर काय बघू शकता. ते पुढच्याची नक्कल करतोय. काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आता आम्ही चाललोय कॉलेज रोडला. आता तुम्ही कॉलेज रोडचा पट्टा बघू सगळे. RYK कॉलेज दाखव गाड्या. कॉलेज रोड या हे कॉलेज पहिले कॉलेज दाखव. पोरं पुढे दाखव. दाखव. आपले आई वडील एवढं कष्ट करता. वडीलला समजलं पाहिजे की आपली आई कुठं कामाला जाते, वडील कुठं कामाला जातात. आणि भेंडी इथं बस स्टँडवर बसतात, पिक्चर बघा. मला आता पिक्चरचा मॉल पण दाखवतो. यांचे पण आई वडील आमचे ब्लॉग बघत असं ना, तुमच्या सगळ्या पोरीचं सगळं आम्ही किस्से सांगतो. की आम्ही पण याच कॉलेजला होतो. आम्ही पण तसे किस्से गेलेले. पण आता कसं सुधारले आम्ही. आम्हाला रोजी रोटीची गरज आहे. आता आम्ही मॅच्युअर झालेलो आहे. या गोष्टी पडू नका तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. हे काहीच कामाची पोरं नाही इथं. बघा समोरचा गावा काहीच कामाचा पोरे नाही. हे बघा इथं पुढे पिक्चर आहे. काय म्हणता मॅच्युअर मॉल आहे. बिग बाजार जोडी आहे ना मुलींनो आणि दादांनो. अरे तुझ्याला तू ते का बरं दाखवत आहे बोलतो. मुलींनो आणि भावांनो. तर भावांनो आणि मुलींनो असं कामात पडू नका. घरी जा, स्वयंपाक करा. हे काय बाहेर फिरून काय होतं बेंच रॉक अँड रोल खाऊ का उपयोग आहे. पोट करा आणि चायची गाणं माझा मागचा पोरगा भेंडी. याला सकाळी काही कामं धंदे नाही. सर्वच मला घ्यायला येतो. नाश्ता सुद्धा केलेला नाही. आणि आता भाड्याला बोललो नाश्ता कर तर म्हणे पैसे नाही. तर असं भिकारीच होत फिरावं लागतं मला. काय बोलू? भिकारी बोलतो का बाई? भिकारीच आहे तू. तोंड बघू शकता तुम्ही त्याचं. भिकारी माझ्या तोंडाकडनं पाहून वाटतं का तुम्हाला मी भिकारी भिकारीच आहे तू. हे बघा असं लोकांसोबत हे दाखव. इथे येतं सगळे पब्लिक. इथे येतं बरं का काका तुमची पोरगी पिक्चर बघायला. साई का तुमची पोरगी तर पिक्चर बघायला येते बरं का. आता सांगू ठेवतोय. आणि तुमचा दाद्या पण. दाद्याला वेंचो दे पण तुमचा दाद्या सांगतो लेक्चरला आहे. दादाला आहे ना रोज पेट्रोलला पैसे लागतात 50 रुपये. पण दादा घरातून घेतो 100 रुपये. 50चा सिगरेटा बघतो का गांजा मारतो ते आम्हाला नाही माहिती. की आम्ही त्याच्या गोष्टी करेल नाही आतापर्यंत. तुम्ही आहे तुमच्या पोराकडे लक्ष ठेवा. आणि पोरी पण काही कमी नाहीये. ते पण आता सिगरेट पोरी बिघडले. ते बी आता सिगरेटा द्यायला लागले. सिगरेट काय सांगू पिढ्या वाढायला लागल्या. आमच्या नाशिकच्या पोरी खूप बिघडल्या. आता रिसेंटली किस्सा सांगायचा होता पण विसरून गेलो नाही का. आता भाऊ आपला फॅन भेटला. भाऊ ऐकर येऊ का असे फॅन ब्लॉग भेटत राहता आम्हाला. आणि अजून पॉप्युलर सुद्धा नाही. दादा ऐकून टाक. अजून पॉप्युलर नाही आम्ही पण तरी आम्हाला फॅन ब्लॉग भेटत राहतात. कसं आहे की यांच्यामुळे आमचं आहे ना सगळ्या पब्लिक ओळखतात. आणि एंड ऑफ द डेला आम्ही फेमस होणारच आहे. आम्हाला प्रत्येकाला माहिती. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. आमच्या गाडीच्या आजूबाजूला फुल गर्दी. मग आम्ही तेव्हा 4 मध्ये राहू नये काय तर डायरेक्ट कुठेवर डायरेक्ट घेऊ कोणती तरी चांगलीच घेऊ. जरा बऱ्यापैकी गर्दी होईल एवढी तर गाडी घेऊ शकतो. आता भाऊकडे गाडी नाही. याला पण गाडी घेऊन देऊ आम्ही. भाऊला दाखव रे. आबा मारला भाऊने. भाऊला पण गाडी घेऊन बरे. हे का कॉलेज आहे आमच्या इथलं. आता तू या कॉलेज तुझ्या कॉलेजचं इन्फॉर्मेशन सांग. हे आमचं कॉलेज थोडं बांधकाम चालू आहे. पैसे आले त्यांच्याकडे जास्त तर उठव राहिले नाही का ते बी मार्केट आमच्यासारखं. हे आमचं कॉलेज होतं बरं का. सगळे रिकाम तिकडे सगळे बाहेर बसलेले. सगळे बाहेर. शाळा पण आहे बरं का. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन चालू घेऊन टाकतात. कामाचं बोल येणं काय नाही. पोरं काय करू आली आपली पोलीस दादा तिकडे नाही काय. आम्ही सेफ झालो कारण की आमचं मार्केटच एवढं आहे नाशिक मध्ये. काय सांगू तुम्हाला. पोलीस बी पकडत नाही. पोलीस सुद्धा पकडत नाही. पुढे पकडलं तर आम्ही दोघं असलो ना आम्हाला पोलीस पकडणी पण आम्ही होतो. एक भिकार राहतो चष्मावाला. त्याचं तोंड बघितलं की अरे डिपार्टमेंट काय भाई ST वाला सुद्धा पकडून घेतो आम्हाला. कंडक्टरला पण आम्हाला कधी कधी पोलीस वाटून जातो त्याला. काय सांगू कंडक्टर सुद्धा पकडतो त्याचं तोंड बघून. तुम्ही बघू शकता. करता यांना बोलता मला माझ्या तोंडाकडे पाहून काय वाटतं का ते पोलिसांना. एवढा गरीब गाय मी. छोटा आहे मग तरी मला छोटा आहे तरी गेला पोरं घेत राहतं. आजची जनरेशन कुठे चालली तू एक विचार कर भाई. एक माझा माइंडसेट नुसार आजचे पोरं पोरीले बिघडलेले.
अरे बोल ना, मी तुला काहीतरी विचारतोय खेळ. जनरेशनच पाहू राहिलो ना मी. तू पाहू नको जनरेशन. ही बाई आपली जनरेशन दिसली का काही? माग बघा ही आपली जनरेशन. हे नुसते कॅफेला चालला, कॉफी प्या, त्या पोराला धर, त्या पोराला त्याच्यामुळे धर. आजची आहे ना पोरीची तब्येत वाढत नाही. आम्हाला पाहिजे तब्येतवाली पोरगी तब्येत लग्न तुमचीच करायचं पाहिजे. आम्हाला पाहिजे चुबी गर्ल, पण आम्हाला चुबी गर्ल नाही, बोंबीलवाली गर्ल भेटली. पोरीला सवय आहे याच्यासोबत कॉफी पे, त्याच्यासोबत कॉफी पे. आपण आपलं मन नाही होत का? आपलं मन कठोर झाले होतं. आता आपण सगळं करून बसलो ना, म्हणून आपल्याला वाटत नाही का ते करायची गोष्ट. म्हणजे काय आपण काय भेटतो, म्हणजे आपण काय पोरी युज केलंय का असं तुझं म्हणणं आहे? यूज नाही केले. आम्ही लॉयलच होतो त्यांच्यासाठी, पण ते लॉयल राहू नाही शकले. आता ती त्यांचे कर्म. आम्हाला एकदम लॉयल राहायचंय कोणतरी पोरी सोबत, पण आम्ही जे बाहेर बघतोय ना वातावरण, इच्छा होतच नाही राहिली. या जनरेशन मध्ये लॉयल. आम्ही तर असं वाटतं आम्ही सलमान खानच्या किती ते आपल्याला बॉडी बनवायला टेन्शन घेऊ. माझं टकलं पडत चाललं, याची हाईट कमी होत चालली बघू शकता. आणि याची हाईट कमी होत चालली. हे आपलं माग पेटेच्या कॉलेज गेलं, दाखवू नाही शकलो आपण. इम्पॉर्टंट बोलत होतो जरा त्याच्यामध्ये, नाही का? भाऊ भूक लागली काय? नाश्त्याची काही सोय वगैरे काही? नाश्ता तू रोज सकाळी चहा पाजू शकतो भाऊ, चहा पाजू शकतो. आपली तेवढी आहे. तू रोज सकाळी मला बेरोजगार आणि फोन करत गांड्या मारणे. मी बेरोजगार आहे, एवढं मी नाही. पण बेरोजगार आहे सध्या. मला कुठं जॉब बिब असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये पब्लिक सांगू शकता कमेंट मध्ये, नाही का? अरे येडा गांड्या. जुनियर अकाउंटंट होतो VRM मध्ये. काय सांगू, मॅनेजमेंट एवढी डेंजर होती ना तिथली. 3 वर्ष माझ्याकडनं राबून घेतलं माझ्याकडनं. अजून तर नाईटला पण तर बोलायचं. मला म्हणता की तुला काम येत नाही म्हणून काढून टाकतोय आम्ही. अजून वरतून याला नाईटला पण म्हणता बोलायचं. की तू मोबाईल पाहतो. अरे मी मोबाईल पाहिलं असतं तर तुमचं एवढं टर्नवर वाढलं असतं का? सांगा. माझ्या मोबाईल बघण्याने त्यांना काय प्रॉब्लेम होता? काम होत होतं त्यांचं बरोबर सगळं. नाही गुप्तो आम्ही, नाही का? आम्ही सक्सेसच्या पायरीवर पाय ठेवला का लगेच पब्लिकला खुपतो. म्हणजे लगे लिंबू मिरची तयार असतील. कोणतरी लगेच बेंचोनी पावली बनवून ठेवली. माझे कोणत्या- कालदारी छाती दुखत होती. काय सांगू, मरतो बिरतो काय बेंचो तोडलं. कोणत्या गुड्याच्या पिन टोचता काय माहिती भाई. माझी खरंच छाती आहे बाई. साईड दाखव छाती. अरे छाती लागून खाली हे बाई, इकडची साईडची छाती दुखत होती. बेंचो पण हार्टबीट कुठे आहे? काय माहिती भाई. आता मोबाईल मध्ये उलट दिसतंय ते. साईडला तुझा दोघं साईड वाचत नाही एवढा गांडे. पण दुखत होती नाही का दोन. असं वाटतं बेंचो मी मरतो बिरतो काय म्हणलं. आताशी ब्लॉगिंग चालू केली मी, म्हणलं किस्सा आहे म्हणलं. तर या दोघांना बोललो मी काल, म्हणलं भाई तुम्ही हँडल करून घ्या नाही का, ऑफ कॅमेरा बोललो होतो. तर ते म्हणे दवाखान्यात जाऊन म्हणे भाऊ तर हरकत जीवला मित्र गमवू नाही शकत म्हणे. आम्ही असे बोलले ते. ब्लॉगिंग चालणार नाही हो. Vlogging चालणार हा नाही. आहे तर आमची ब्लॉगिंग आहे, नाही का? असा विषय. असं काही नाही अन्न. हे बघा आमचं इथं लव्ह मॅरेज होतं, कोर्ट मॅरेज दाखवली. हे बा सगळे आता नवरा नवरी आता सगळे पळून घेऊन आलेले. अरे त्या बापाने काय केलं रे तुमच्यासाठी? राब लाभला रे तुमचा बाप, पण तुम्ही इकडे पळून आले रे सोबत. तर का आणि पोरगा काम काय करतो? MIDCत जातो. MIDC मध्ये. आता तर गांच्या मध्ये घर विकलं त्यांनी. बापाकडे बघा रे, बापाकडे बघा. बाप काय करतो आपलं. पण तरी कोणाला वाटलं लग्न करायचं असं तर तुम्ही तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपले कारण की कॉन्टॅक्ट आपली कॉन्टॅक्ट तिथे जवळ आहे. तुम्हाला आहे ना 5,000 डिस्काउंट फक्त आमच्या नावावर. नाव सांगा लगेच तुमचं लग्न आम्हाला करा. कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमचं सांगितलं पण जाऊन माझं काय म्हणणे, लग्न करण्यापेक्षा एकदा तुमच्या बापाकडे बघा. काय बापाकडे बघा, तो काय काम करतो ते बघा. माझ्याकडे बघून चांगलं बोल काम भाऊ. करत होतं पळून जा भाई. गरीब असेल तर पळू नका. कारण आणि की भावानं भाई, मी सांगतो श्रीमंतांना माझे, गरिबांना पण माझे. पण ते गरीब कधी कधी दाखवत नाही. श्रीमंत ते दाखवत आता शोध करायची त्यांच्याकडे पैसे आता म्हणून आणि ते पोरगी love marriage. आता हे भाई हे श्रीमंत यांचं शर्ट पाहू शकतो 5,000चं नुसतं शर्ट. ले कॉस्ट दाखव ना, सिम्बॉल दाखव ना कॉस्ट. गुगलला सर्च करा भाई हा शर्ट कितीला आहे पाहून घ्या. पण मी कधी कोणाला माझ दाखवला नाही. श्रीमंतासोबत फिरत भाई नाश्ता बिट्टा खाऊ घालायचं काम यायचं होतं. आणि हा मला म्हणतो नाश्ता खाऊ घाल. अरे माझ्याकडे जॉब नाही, काही नाही वेंचर. तरी लाज वाटते पाहिजे रे तुम्हाला. अरे TDS भरायचा कंपनीचा म्हणून येतो नाश्त्याला अरे पैसे. काय TDS वर जगतोय का तू? TDSचा काय संबंध नाश्त्याचा आणि TDSचा? मग काय मग माझं म्हणणं लव्ह मॅरेज करायचं असेल, पोरगी आहे ना कधी पण बदलते. एक टायमाला तुम्ही सापावर भरोसा ठेवा, पण पोरगी भरोसा ठेवू नका. कारण की आम्ही आमच्या समोर पाहिजे लव्ह मॅरेज सुद्धा परत लव्ह मॅरेज होऊ राहिले बेंचो. एक वेळेस साप तरी त्याचं नाव घे त्यावेळेस 20 सोडल. पण इथं आहे ना बिना नाव घ्यायचं 20 डायरेक्ट रोजच्या रोज निघाल. नागिन आहे ते, नागिन नागिन आहे नागिन. खाऊन डान्स नाही टाकायचे. करू शकत नागिन गाडीवर आहे. नाही तर करून दाखवलं असतं नागिन डान्स तुम्हाला. काय म्हणे?
म्हणलं भाऊ तू कॉलेजला जाऊन कॉलेज जाऊन सुद्धा काही कॉलेज जाऊन सुद्धा तू काही करणार नाही एवढं तर मला गॅरंटी. हा बेंचो फक्त पोळी चढतो हा जेवढा कॅमेरा सांगतो ना मी असा मी तसा काही नाही तसा. मी एकदम सज्जन मुलगा आहे, काही नाही. पोरीकडे बघत बी नाही. पोरींचं नाव बी मला माहिती राहतं. हे फक्त माझ्याकडे वाटलं थोडं मी क्यूट नाही का. छोटी टिंगे पोर आहे ना स्वतःला डायरेक्ट आमिर खान, सलमान खान, इस्मार खान समजता सांगा मी क्यूट आहे का नाही. जो केस उडले नसते ना तुम्ही पण क्यूट असतो. जळणारे असंच बोलणार नाही का. आता रिझन सांगणार आमचं जेनेटिक प्रॉब्लेम नव्हता. अरे पण देवानी समजत नाही आम्हाला. देवानी प्रत्येकाला आहे ना काही ना काही कमी ठेवलेली. तुला हाईट कमी ठेवली, तुला केस कमी ठेवले, तुझ्याकडं पैसा जास्त आहे, माझ्या पैसा कमी आहे. आपण कॉम्पेन बनवले का मस्तपैकी कल्लाटमध्ये फॉर्म भरून एकदम अजून आमचं सर अजून आमचा ग्राउंड आला असं ना आम्ही कॉलेजमध्ये पण बक्षुदी केली असती काही ना काही. पण आता आम्ही दोनच जण आहे. दोघं मध्ये काय करू. तुम्ही काय करते याला मी मारला यांच्या मरून जाईल एवढंच आहे. ते पण वाईट आहे. पण समोरच्याला मारायला जिगरा लागतो बॉडी काही कामात येत नाही. असा विषय नाही का. यांना तसं काही माहिती विषय नाही. हे कधी माझ्यासोबत भिडले नाही हा. समजाल तुम्हाला नाही का बाबा. बरं आपण काही आहे नाही. ना जर या व्हिडिओला आहे ना 5K जरी व्ह्यू झाले ना 5K तर आमच्या दोघांची वनमेनची एक व्हिडिओ आपण पोस्ट काही करू विषय नाही. नाही. समजून जाईल काही विषय पब्लिकला नाही. पण. open challenge, कोणाचं open बी, challenge. कोणाचं काय विषय Open body challenge. बिडी काही येत नाही पब्लिक. ओपन चॅलेंज आज त्याला जिगरात लागतो. जिकडे माझ्यामध्ये पण आहे बॉडी पण आहे. विकेट नाही पाडणार आम्ही. पण 5K व्ह्यू झाले ना तर आमच्या दोघांवर एक व्हिडिओ बनवू. डायरेक्ट व्हिडिओ आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काय मागा मारे कॉलेज आलं जवळ कॉलेज दाखव तिथं. तुम्हाला माझं कॉलेज दाखवतो. बघा हे आपलं कॉलेज एवढ्या पुढे कॉलेजच्या तर नाही इथं राहतं पब्लिक त्यांचं आहे नाही का. हे बाई हे वकील बिकील पादरे पुदरे हे आपलं हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. आणि हे आपलं मेन कॉमर्सवाले ते नल्ले बेरोजगार कॉमर्सवाल्यांचे डिग्री देता इथं नाही का पब्लिक असं विषय. काय छोटंसं कॉलेज आहे हां. हां बोल. माझ्या ऐकलं पाहिजे बाई. मी आपण जशी पाहिजे नाही घोडे जोरात बोल ना इकडे ना खेळे बोल जोरात आता. लय घोडे लावले मला लय घोडे. तो भेटते राष्ट्रासाठी पण ते आहे काहीतरी बोललं पाहिजे. तुम्ही समजत का आम्ही समजत का ॲडमिशन काढलं ना मी मला ब्लॉक चालेल आणि नको जाऊ ना. हाय कर भाऊ. हे काय छोटे पोरं असे माझमाहिमा करतात. तुम्ही म्हणता आले चांगला पोर काय बघू शकता ते पुढच्याची नक्कल करतोय. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलेला आहे. असंच तुम्हाला मस्ती आणि फन बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करू शकता. आणि हा बुट्टा पाहुणार मी मागं